कामठी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर सर्व आवश्यक तयारी आणि नियोजन अंतिम टप्प्यात आलंय। निवडणुकीसाठी एकूण 100 मतदान केंद्र स्थापित करण्यात आली असून प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे। याबाबत पत्र परिषदेत माहिती देण्यात आली। निवडणूक निर्णय अधिकारी संजय पवार आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विनोद जाधव यांनी पत्र परिषदेत माहिती दिली। निवडणुकीच्या पारदर्शकतेसाठी आणि निवडणूक सुरळीत पार पडण्यासाठी 12 झोनल अधिकारी आणि सुमारे 600 मतदान कर्मचारी नेमण्यात आले आहे। तसंच शिस्तबद्ध व शांततेत मतदान पार पाडण्यासाठी 3 भरारी पथकं कार्यरत राहतील। कामठी नगर परिषद क्षेत्रात एकूण 17 प्रभाग असून 34 प्रभाग सदस्यांच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे। एकूण 88,636 मतदारांपैकी पुरुष मतदार 42,792, महिला मतदार 45,841 तर इतर 3 मतदार आहेत। मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले असून महिला मतदारांच्या सहभागासाठी पिंक बूथ उभारले जाणार आहे। तसंच मतदानाबाबत उत्साह निर्माण करण्यासाठी आकर्षक सेल्फी पॉइंट सुद्धा उभारले जातील। लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावावा आणि शांततेत उत्साहात या निवडणुकीत सहभागी व्हावे असं आवाहन अधिकाऱ्यांनी केलं। संवेदनशील केंद्राच्या संदर्भात यापूर्वीच्या निवडणुकांच्या अनुषंगाने जर काही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असतील त्या अनुषंगाने आपण संवेदनशील मतदान केंद्र आपण घोषित करतो। त्या अनुषंगाने आणि पोलीस विभाग त्याच पद्धतीने मी आणि आमचे यारो साहेब आम्ही सगळे एकत्र बसून संवेदनशील मतदान केंद्रावर जर अतिरिक्त पोलीस बळ पुरवण्याची आवश्यकता असल्यास त्या अनुषंगाने निर्णय घेण्यात येईल। तर कामठी नगर परिषद संपर्क केंद्रावर ही मतमोजणी कुठल्या ठिकाणी होणार आहे आणि त्या मतदानमध्ये मतमोजणीला किती अधिकारी किती कर्मचारी आहेत? आपण साधारणतः म्हणजे गव्हर्नमेंट ITI कामठी या ठिकाणी आपण नामनिर्देशन पत्र घेणे तसेच ट्रेनिंग देणे आणि मतदानाच्या संदर्भातील जी इतर प्रक्रिया मतमोजणी जी आहे ती त्या ठिकाणी आपण पार पडणार आहोत आणि या गव्हर्नमेंट ITIच्या मध्ये सर्वच इतर ज्या म्हणजे मतमोजणीपर्यंतची जी कारवाई आहे ती पूर्ण केली जाईल।